हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण नवोदयचा स्वाध्याय क्रमांक 5.1 पाहणार आहोत. याच्यातला पहिला प्रश्न आहे 17/1000 म्हणजे दशांश अपूर्णांकात किती? आपल्याला ह्या संख्येला दशांश अपूर्णांकात लिहायचं. आपण काय करू, याला दोन पद्धतीने करू शकतो. एक तर शॉर्टकट पद्धत, जे की तुम्हाला माहिती पाहिजे. पहा, ही 17 समजा एखादी संख्या आहे. मी पहिले हे सॉल्व्ह करण्याच्या आधी तुम्हाला एखादी संख्या सांगतो. जर याला 10 भागायचं असेल तर मग आपलं उत्तर किती येणार इथं? याला 10, ह्या संख्येला 10 भागायचं असेल तर ही संख्या जशाला तशी लिहायची. ठीक आहे. खाली एक 0 असल्यामुळे आपण पॉईंट इकडचा एका याच्यानं पॉईंट इकडून इकडे देतो. ठीक आहे. हा इकडचा जो प्रश्न आहे तो तुम्हाला पूर्णपणे समजण्यासाठी मी काही प्रश्न घेतलेले. ठीक आहे. तर हे सगळे जर प्रश्न आपण केले तर आपल्याला जेव्हा असा आपल्याला अपूर्णांकाचा प्रश्न येईल तेव्हा आपण काय करू शकतो, उत्तर त्याचं लिहू शकतो. दशांश अपूर्णांकात आपल्याला लिहिताना आपल्याला उत्तर सहज लिहिता येईल. ठीक आहे. तर पहिलं आपण मी उदाहरण घेतलं हे 6 3 4 5 आणि खाली पहा इथे 1 पाहिजे आणि 0 0 पाहिजे. 2 0 0 3 0 0 असेल तर तेव्हा हे तुम्हाला याचं वेगळे उत्तर राहते. त्याचे पण आपण कॅल्क्युलेशन सांगू. आता इथं 1 पाहिजे प्रत्येक वेळेस. ठीक आहे. इथं पहा, इथं पण 1 आहे, खाली 1 पाहिजे. ठीक आहे. आता 1 च्या नंतर किती 0 आहेत बघा. 1 च्या नंतर 2 0 आहेत. मग आपल्याला काय करायचं, म्हणजे 100 आहे तिथे. तर मग काय करायचं, ही संख्या जशाला तशी लिहायची आणि 1 आणि 2 शून्य कट करून आपल्याला ते उत्तर पॉईंट दशांश आपल्याला इथे द्यायचं आहे. समजा आपल्याला 3 शून्य आहेत खाली, तर मग ही संख्या जी वरची आहे ती दशाला तशी लिहायची. खाली 3 शून्य असल्यामुळे 1 2 3 अंक सोडायचे आणि आपल्याला इथे दशांश घ्यायचा. म्हणजे आपलं उत्तर सहज झालं. त्याच्यानंतर इथे 4 संख्या आहेत. ठीक आहे. तर मग काय करायचं, ही संख्या जशाला तशी लिहिली. 1 2 3 4 आहे, तर 1 2 3 4 अंक सोडायचे आणि इथे दशांश घ्यायचा. आता इकडच्या साईडला आपल्याला एकही अंक नाही दिसत, तर मग आपण इथे शून्य घेऊ शकतो. जर इकडे जर एकही अंक नसेल तर आपण शून्य घेऊ शकतो, त्याच्यात काही हरकत नाही. आता ही संख्या आहे तर त्याला 4 5 545 जशाला तशी लिहायची. ठीक आहे. एकच शून्य असल्यामुळे आपल्याला काय करायचं, इकडून आपल्याला एक अंक सोडायचा आणि आपल्याला दशांश द्यायचा. आता पहा इथं ही संख्या आहे 729 आता इथे 1 2 3 4 शून्य आहेत. तर 1 2 3 आणि इकडे तर एक चौथा अंकच नाही आहे. तर मग चौथा अंक जर इकडच्या साईडला नाही घ्यायचा 0, इकडे 0 घ्यायचा आणि अजून इकडे काही नाही तर 4 अंक सोडले 1 2 3 4. मग 1 2 3 4 अंक झाल्याच्या नंतर इथं दशांश द्यायचा. आता दशांशच्या इकडे आपल्याला कोणती तरी संख्या पाहिजे म्हणजे आपल्याला 0 घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे 54 जशाला तसे घेतले. आता 54च्या इकडे किती 1 2 3 शून्य आहेत. आपल्याला काय करायचं 1 2 आणि इकडे काही नाही तर इथं आपल्याला शून्य घ्यायचं आहे. म्हणजे 1 2 3 अंक झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, इकडच्या साईडनं आपल्याला दशांश द्यायचा आहे. दशांश दिल्याच्या नंतर आपल्याला नेहमी 1 0 घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. जर संख्या असेल तर संख्या, नसलं तर तुम्हाला 0 द्यायचा. आता हे 73 लिहिले मी. 1 2 3 4 4 आहे की नाही, मग 1 2च आहे तिथं संख्या. 3 4 संख्या दिल्या आणि मग मला इथं दशांश द्यावा लागेल आणि इथे मी शून्य घेईल. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे हा पण घेऊत आपण. समजा ही मोठी संख्या आहे. आता इथं एकच अंक आहे आणि इथं किती 0 आहेत 1 2 3 4 5. तर मग हे 8 लिहिलेत. ठीक आहे. हे एकच अंक झाला. दुसरा तिसरा चौथा पाचवा 1 2 3 4 5. तर 1 2 3 4 5 आणि आपल्याला काय पाहिजे, इथं शून्य द्यायचा आणि अलीकडे पण आपला शून्य. ठीक आहे. चला, हे झाल्याच्या नंतर आपण काय करू तर हा प्रश्न सॉल्व्ह करू. तर ह्या प्रश्नामध्ये 17 भागिले काय 17 भागिले 17/1000 आहे. मग आपण हे 17 दशाला तसे लिहूता. ठीक आहे. 17च्या म्हणजे आपल्याला छेदिले किती आहेत 1 2 3 0 आहेत. तर 1 2 आणि इकडे एकही संख्या नसल्यामुळे आपण शून्य देऊ आणि इथं आपला दशांश देऊ. दशांशच्या आधी आपल्याला एक शून्य द्यावं लागेल. तर ह्या पद्धतीने आपला 0.017 आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक बी. चला, असा प्रश्न हा प्रश्न आहे
ह्या प्रश्न सोडवण्याआधी आपण काय करू, ह्या प्रश्नासारखे आपण दुसरे प्रश्न करू. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहज काढता येईल. तर थोडे आपण ह्या प्रश्नाच्या आधारावर काही प्रश्न सॉल्व्ह करू. ते प्रश्न झाल्यावर आपण हा दुसऱ्या नंबरचा प्रश्न सोडवणार आहोत. तर आपला दुसरा प्रश्न आहे, त्याच्यासारखा प्रश्न आपण घेतला. तर आपल्याला काय करायचं, याला सोडवायचं आहे. ठीक आहे, पहिले याला कसं सोडवायचं, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. ह्या दोघांचा गुणाकार 3 8 24. 24 मध्ये 1 मिळवला, झाले 25. खालचे 8 खाली, 24 आणि 1 25/8 उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, याला पण तसंच सोडवायचं. 8 32, 32 मध्ये 3 मिळवले, हे 32. 8 32 या दोघांचा गुणाकार करायचा. याच्यात 3 मिळवले, खालचे 8 खाली. ठीक आहे, छेदाला जेवढी संख्या आहे ती खाली लिहायची. 32 मध्ये 3 मिळवले, 35 येतात, 35/8. त्याचप्रमाणे आपण काय करतो, 1 5/8 याला आपण सॉल्व्ह करून घेऊ. 1 5/8 आपल्याला 8 1 8 आणि अधिक 5 करायचे आणि छेदाला 8 आहे, ते जशाला तसे, म्हणजे 13/8. पहा, आपला जो प्रश्न आहे तो हा जो प्रश्न आहे हा तिसऱ्या क्रमांकाला घेतला. पहिले आपल्याला हे सॉल्व्ह करून पाहायचं आणि असं उत्तर आहे का पहिले पाहायचं, असं नाही, आपल्याला दशांश मध्ये उत्तर करायचं. आता दशांशचा भागाकार करावा लागेल. 25/8. तर मी 25/8 इथं उत्तर करून दाखवतो तुम्हाला. म्हणजे 25/8 करावं लागते. 8 24, हातच्याले 3, सॉरी, उत्तर आलं 3, वजा बाकी केली 1, उत्तर आलं. आता इथं सगळ्या संख्या संपलेल्या आहेत, पुढं एकही संख्या नाही, मग बाकी आपल्याला 1 आलेली आहे. मग काय करायचं, आपल्याला इथं दशांश घ्यायचा आणि इथं शून्य घ्यायचा. दशांश घेऊन काय करायचं, आपल्याला शून्य घ्यायचा. आता 8 1 8, वरी 1 येईल, खाली आपल्याला वजाबाकी करायची, इथं 2 उरले. 8 2 16, 8 2 16, वजाबाकी केली. त्याच्यानंतर अजून आपल्या खाली जोपर्यंत शून्य येत नाही तोपर्यंत आपल्याला उत्तर करायचं, कारण दशांश मधलं उत्तर आहे. 8 5 40. ठीक आहे, हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं. ह्या प्रश्नाचं उत्तर किती आलं आपलं, 3.125. त्याचप्रमाणे आपण याचं उत्तर केलं 35/8. 832 उत्तर येते. भागाकार तुम्हाला येणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता पूर्ण संख्या संपलेल्या आहेत. इथं दशांश घ्यायचा आणि इथं शून्य घ्यायचा. 8 त्रिक 24, 6 उरले, इथं शून्य घ्यायचा. तिथे वरील शून्य जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला 0 0 घ्यावं लागणार आहे. 8 7 56, शून्य घ्यायचा. 8 5 40. ठीक आहे, हा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे 4.375. दुसरं 4.375. पण आता आपला हा पुस्तकामधला प्रश्न होता, तर त्याला आपण सोडवून घेऊ. 13/8 आहे, म्हणजे 13/8. 8 1 8, उत्तर आले 5. आता इथं काहीच नसल्यामुळे इथे दशांश घ्यायचा, इथं शून्य घे. 8 6 48, उरले 2 वजाबाकी केल्यावर. अजून आपण शून्य घेऊ. 8 2 16, उरले 4, इथं शून्य घेऊ. 8 5 40. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं उत्तर आलं 1.625. आणि हा प्रश्न तिसरा हा सेम घेतला होता मी, त्याच्यामुळे याचं उत्तर 8.625 625 आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला भेटून जाईल. अजून एक वेळेस पहा, मी ह्या प्रश्नाला कसं केलं. ह्या पूर्णांक युक्त अपूर्णांकाला मी काय केलं, अपूर्णांकात काय करू, पहिले ह्या पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे त्याला अपूर्णांकामध्ये आपण काय करू, रूपांतरित करू. 1 × 8, 1 × 8, 8 1 8, प्लस करायचे. इथलचे जे 5 आहे त्याला अधिक करायचे, खालचे 8 खाली. 8 आणि 5 झाले 13, आणि छेदस्थानी 8 आहे. आता याला ह्या पूर्णांकाला आपल्याला भागाकार करून पाहायचा आहे आणि उत्तर काढायचं आहे. तर 13/8 केलं आपण. 8 1 8, उरले 5. आता याच्या पुढे कोणतीही संख्या नसल्यामुळे इथे दशांश दिला मी आणि इथे शून्य लिहिलं. 8 7
48, 2 उरले वजाबाकी केल्यावर, इथे शून्य लिहिले, 8 दोन्ही 16, 4 उरले वजाबाकी केल्यावर, शून्य अजून घेतला, जोपर्यंत शून्य येत नाही तोपर्यंत करायचं राहायचं. 8 पंचे 40, इथं 5 येईल. म्हणजे माझं उत्तर किती आलं? 1.625 आपलं उत्तर आलेलं आहे. ते आपण पर्याय क्रमांक ड मध्ये लिहिलेलं आहे. पहा पुढचा प्रश्न आहे आपला 0.0725 या संख्येला सोप्या अंशरूपात लिहिल्यास प्राप्त होईल. पहा हा प्रश्न पण आपण याच्या आधीच भरपूर याचा सराव केलेला आहे अशा प्रश्नाचा, पहिल्या प्रश्न क्रमांक 1 मध्ये. त्याच्यामुळे मी याच्यात इथे जास्त वेळ नाही घेणार. ठीक आहे, तर आपण काय करू का, याला 2 पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो ते आपण पाहू. 0.0725. ठीक आहे, आता आपण काय करू, खाली 1 घ्यायचा. ठीक आहे, इथे किती आहेत? 1 2 3 4 4 अंक आहेत की नाही. मग खाली आपण काय करायचं, दशांश घ्यायचा. 1 2 3 4 अंक घ्यायचे. ठीक आहे, मग आता इथलचे बघा, दशांश 4, इथं पण 4 अंक आहेत, इथं पण 4 अंक आहेत. ठीक आहे, तर आपण हे दशांश आपण काढून टाकू. तर आपलं उत्तर कसं येणार? 1 2 3 4. ठीक आहे, दशांश काढलं, इकडे जर 0 असतील तर त्याला काही व्हॅल्यू नसते. आता आपण याचं असं उत्तर कसं करायचं ते आपण पाहिलं होतं, पण याचं हे उलट झालं आहे की नाही. हे नॉर्मल आहे. ठीक आहे, असा प्रश्न आहे तर तो असा पण होऊ शकतो. त्याला आपण काय करू, अपूर्णांकात लिहून घेतलं पाहिजे. आता अपूर्णांकात लिहून घेतल्याच्या नंतर आता दोघांना पण आपण काटाकाटी करू शकतो. ठीक आहे, एक तर तुम्ही भागाकार देऊन करा उत्तर, किंवा डायरेक्ट पण करू शकता. आता याला कसं करायचं आहे याच्यामध्ये, आता याला पण 5 न भाग जातं, याला पण 5 न भाग जातात. आता याला 5 न भाग दिलं, 5 एक बघा 725 ला मी 5 न भाग देतो. 5 एक 5, उरले 2, हे 2, ते 4, 4 पंचे 20, 2 उरले, 5 5 5 25, इथं आले 5, म्हणजे 145 वर इथे आले. जर मी याला 5 न भाग दिलं, जर एखाद्या संख्येला सारख्याच संख्येने भाग दिला तर त्या अपूर्णांकात काही बदल होत नाही. भागाकार किंवा गुणाकार करू शकतो. म्हणजे याचं उत्तर आलं 145. आता याला पण आपल्याला 5 न भाग द्यावा लागेल. 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, फक्त मी इथून एवढाच भागाकार केला. 1 2 3 0 जशाला तसे लिहिले. अजून भाग जातो का पाहायचं. याला 5 न भाग जाऊ शकतो, कारण शेवटी 0 किंवा 5 असलं त्याला 5 न भाग जातो. तर 145 उरले, त्याला 5 न भाग देतोय मी. 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, उरले 4, इथं 5, 5 9 45, उरला 0. आता याला 5 न भाग द्यायचा मला. याला 5 न म्हणजे ह्या 20 लाच 5 न द्या. 5 चोक 20 आणि हे 2 0. आपलं उत्तर किती आलं पाहिजे, 29 आणि हे खाली 400. आता याला अजून भाग जात नाही, याला 5 न जात नाही, फक्त 29 नच भाग जातो, कारण 29 ही मूळ संख्यापर्यंत आलेला आहे. मग याला भाग द्यायचा नाही. आपलं उत्तर आहे 29.400. 29.400. ह्या प्रश्नाला आपण दुसऱ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकतो. आपण काय करू शकतो, 29 भागिले 4000 न पहिले भाग द्या, त्याच्यानंतर 29 भागिले 400 न भाग द्या, 29 भागिले 40 न भाग द्या, आणि 129 भागिले 400 न भाग द्या. याच्यातलं जे उत्तर आपल्याला हे भेटून जाते ते उत्तर तुमचं करेक्ट राहील. ठीक आहे, तर पहा याच्यामध्ये भागाकार असा द्यायचा, तर हे उत्तर वालं पाहूत आपण. इथे 400 न भाग जात नाही, 400च्या परात 400 नंबर 1 ला इथे 0 द्यावं लागते याला. ठीक आहे, 29 इथे 0 अजून येतो, 29 इथं 0. एकंदरीत हे करण्यामध्ये भरपूर वेळ जाईल. तुम्ही भागाकार देऊन पाहू शकता. मी एक शॉर्टकट पद्धत सांगितली. हे जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये लवकरात लवकर उत्तर भेटतील. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढचा आपला प्रश्न आहे, ची किंमत दशमान पद्धतीमध्ये लिहायचं, म्हणजे दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं. प्रश्न जरी मोठा दिसत असेल त्याचं उत्तर छोटं आहे. आता मागचा प्रश्न मी पूर्ण 400 न भाग देत बसा, 40 न द्या, 4000 न द्या, त्याच्यामध्ये भरपूर वेळ जाणार होतो, व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे मी ते तिथे स्टॉप केलं. तुम्हाला 400 न भाग प्रत्येकाचा भागाकार देत बसा आणि ते उत्तर आपल्याला सहज भेटेल. आता मी हे प्रश्नाचं उत्तर सोडून देतो, दाखवतो.
आता पहा, सगळीकडे गुणाकार आहे, पहिले तर पाहायचं सगळीकडे गुणाकार आहे का. हो. आता जर शेवटी जर 0 असतील, मधात नाही हा, शेवटी जर 0 असतील तर ते कट होऊन जातात. वरी एक 0 होता, खाली एक 0, वरी एक होता, खाली एक 0, किंवा 100 एक 100, 100 पाचा 500 असं पण करू शकता तुम्ही. याला 5 न भाग जाते, 5च्या पाड्यात 1 नंबरला येते, याला 5 न भाग. बरं, हे जे आहे त्याला आपण असंच राहू देऊ. ठीक आहे. हे 5 आणि हे खालच्यांचा गुणाकार करू. खालच्यांचा गुणाकार केलं तर किती येते, हे 153 गुणिले 5 आणि खालच्यांचा गुणाकार केला तर इथं 100 येतं. आता ह्या दोघांचा गुणाकार करूत आपण. 153 गुणिले 5, 3 5 15, हातचाला 1, 5 5 25 आणि 1 26, हातचाला 1, हातचाली 2, 5 1 5 आणि 2 7. आपलं उत्तर किती आलं इथं, ह्या दोघांचा गुणाकार इथं 765 आपला गुणाकार आला. खाली ह्या दोघांचा गुणाकार 25 गुणिले 4 ते 100 आलं. आता मी असं गणित तुम्हाला मी पहिल्या प्रश्नामध्ये मी सांगितले की कसे करायचे, ह्या प्रकारचे प्रश्न आले तर तेच आपल्याला लॉजिक वापरून उत्तर करायचं आहे. हे 765 जशाला तसे लिहायचे. खाली 2 शून्य असल्यामुळे आपल्याला काय करायचं, 1 2 अंक सोडायचे आणि ते पॉइंट द्यायचा. मग आपलं उत्तर काय येणार, 7.65. 7.65 आपलं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये येईल. पहा, असे प्रश्न आपण प्रश्न क्रमांक 1 मध्ये भरपूर केलेले आहेत. तर ज्यांनी डायरेक्ट चौथा प्रश्न केला ते प्रश्न क्रमांक 1 मध्ये जा, आपण त्याची भरपूर सराव केलेला आहे. त्याच्यानंतरच आपण असा प्रश्न सहज उत्तर करू शकतो. खाली 2 असेल तर 2 अंक सोडून आपण दशांश द्यायचा असतो. चला, पुढचा प्रश्न आपण घेऊ. 61 भागिले आपल्याला 1 वर एवढी 0 आहे. ठीक आहे. तर 61 ला 61 जशा तसे 1 2 3 4 आहेत. आपल्याला 1 2 इथं काही नसलं तर शून्य घ्यायचा, इथं काही नसलं शून्य घ्यायचं. 1 2 3 4 आपण अंक लिहिलेले आहेत आणि 4 अंकाच्या आधी आपल्याला दशांश लिहून आपल्याला दशांश शून्य घ्यायचा आहे. ठीक आहे. मग हे आपलं उत्तर राहणार प्रश्न क्रमांक 5चं. तर प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे 0.0061, जे की पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. त्याचप्रमाणे आपण काही प्रश्न दुसरे पण करून पाहू. ठीक आहे. तर 23 म्हणजे 23 भागिले 10,000 करायचं, तर आपल्याला काय करावं लागेल, 23 घ्यावं लागेल आणि ते किती शून्य आहेत, 1 2 3 4 शून्य आहेत. तर 1 2 3 4 इथं द्यावं लागेल आणि पॉईंट द्यावं लागेल आणि आपल्याला उत्तर येऊन जाईल. त्याचप्रमाणे समजा असे खूप सारे 0 आहेत, ते ही 17ला 17 लिहून टाकायचे तिथे. ठीक आहे. मग काय करायचं, 1 2 3 4 5 6 आहे, तर इथं एक पहिला अंक सोडला, दुसरा सोडला, तिसरा नसला तर शून्य घ्यायचा, चौथा नसला शून्य घ्यायचा, पाचवा नसला शून्य घ्यायचा, 6वा नसला शून्य घ्यायचा आणि इथं दशांश द्यायचा. कारण खाली 6 0 असेल तर इकडे पण आपण 6 अंक सोडून आपण दशांश देतो, पण इकडे 6 अंक नसल्यामुळे आपण 0 0 0 घेतले आणि इथे 0 द्यायचा. अशा प्रकारे याचं उत्तर येऊन जातं. जर तुम्हाला ह्या प्रकारचे प्रश्न समजले असतील तर मला एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करून मला दाखवायचं. ह्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच पाठवसाल, याची मला अपेक्षा आहे, जर हे समजलं असेल तर. पहा, अजून एक वेळेस सांगू, 5वा प्रश्न. असे प्रश्न आपण भरपूर केलेले आहेत. 61 भागिले 10,000 करायचे. 61 भागिले 10,000 आपण काय केले, 61 ला 61 लिहून घेतली, तर 61 जशाला तसे खाली किती शून्य आहेत, 1 2 3 4. तर 1 2 इकडं अंक नसल्यामुळे आपण 0 0 लिहिले, तिसरा आणि चौथा अंक दशांश दिला आणि इथे शून्य लिहिलं. मग याचं उत्तर आहे 0.0061 ते 0.0061 पर्याय क्रमांक सी मध्ये. या प्रकारचेच आपण प्रश्न सॉल्व्ह करून पाहिले. 23 छेद 10,000 आहे. आपण काय केलं, 23 इथे लिहून घेतले 23 आणि 23च्या नंतर 1 2 3 4. मग 23च्या आधी आपल्याला 4 सोडून आपल्याला दशांश द्यायचा आहे. मग इकडच्या साईडला आपल्याला दशांश द्यावा लागतो. 1 2 3 4 सोडले, दशांश दिला. इकडे आपण इकडे काही नसल्यामुळं शून्य लिहिलं. मग इथे जर 4 शून्य असेल तर आपल्याला 4 अंक सोडून 1 2 3 4 अंक सोडून आपल्याला दशांश देणं फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पुढचा आपण प्रश्न घेतला. 17 छेदिले आपण 10 लाख किती घेतले, ते आपण 10 लाख घेतले. मग आपण पहिले 17 लिहिले. 17च्या खाली किती 0 आहेत, 1 2 3 4 5 6. मग आपण काय केले, 6 अंक सोडून आपण दशांश दिला. 1 2 3 4 5 6 आणि दशांश दिले. आता इकडे 6 अंक नसल्यामुळे 17च्या इथे आपण 0 0 0 घेऊ शकतो. इकडच्या साईडला 0 घेतलं त्याची काहीही व्हॅल्यू नसते, तर त्याच्यामुळे आपण इथं दशांश दिला आणि इथे
शून्य घेतला, ठीक आहे, नाही इथं शून्य घेतला, दशांश दिल्याच्या नंतर दशांशच्या इकडे संख्या पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्हाला मला हा प्रश्न सोडवून दाखवायचा आणि कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर त्याचं द्यायचं आहे. ज्यांना ज्यांना समजलं ते नक्की त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये देतील. चला पुढचं प्रश्नाला आपल्याला ह्या पदावलीला सॉल्व्ह करायचं आणि उत्तर काढायचं आहे. काही अवघड नाही. 2 अपूर्णांकाची बेरीज दिलेली आहे, अतिशय सोपी आहे. व्यवस्थित जर केलं तर तुम्हाला काही अवघड जाणार नाही. पहिले मी हे प्रश्न लिहून घेतो. 0.07 अधिक 0.7, इथे 0.7 आहे आणि इकडे किती 0.07. आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं की थोडं डोकं लावलं तर उत्तर आपल्याला सहज भेटेल. आता याला आपण सोडवून घेताना आपण काय करायचं, इथं शून्याच्या नंतर किती अंक आहेत, तिथे 2 आहेत. मग आपल्याला इथे पण आपल्याला 2 अंक घेण्यासाठी जर आपण इथे 0 दिला तर ह्या शून्यामुळे इथं पॉईंट असल्यामुळे ह्या शून्याची काही व्हॅल्यू नसते. तुम्ही 0.7 म्हणा किंवा 0.70, त्याचं उत्तर एकच राहते. त्याचप्रमाणे मी इथे पण तसंच केलं. इथं 2 अंक असल्यामुळे इथे पण मी 0 दिला. पहा इथं बेरीजीचं चिन्ह आहे हा, बेरीजीचं. तर मग डायरेक्ट आपण काटाकाटी किंवा हे करू शकत नाही, डायरेक्ट बेरीज करू शकत नाही. आपल्याला एवढं हे सॉल्व्ह करावंच लागणार आहे, हे इकडचं आणि हे वेगळं सॉल्व्ह करावं लागणार आहे आणि त्या दोघांची मग बेरीज करावं लागणार आहे आपल्याला. आता याला हे इथलचं मी जर सॉल्व्ह केलं तर बघा इथं पण शून्यानंतर 2 अंक आहेत, इथं पण खाली शून्यानंतर 2 अंक आहेत. तर मग हे आपलं आपण काय केलं, हे पॉईंट कट करून टाकला तर इथं काय उत्तर येईल, 0.007 येईल आणि इकडे काय ना 0.70. आता मला सांगा इकडच्या साईडला जर 0 असेल तर त्याची काही व्हॅल्यू राहते का, याची काहीच व्हॅल्यू नाही आहे. मग इकडे 0 नाही लिहिलं तरी चालते. म्हणजे आपलं समीकरण काय झालं, 7/70. त्याचप्रमाणे मी इथे हे सॉल्व्ह करतो, ठीक आहे. आता इथे इकडे 0 आहे आणि हे 70, कारण मी हे दशांश काढून टाकला आणि ते 0.07 आणि प्लसचं चिन्ह आहे. मी तुम्हाला जसं इथे सांगितलं की ह्या डाव्या साईडला जिथे जेवढे पण शून्य असतात त्याची काही व्हॅल्यू नसती, म्हणून मी काढून टाकतो. मग आता माझं उत्तर काय, माझं जो काय समीकरण उरलेलं आहे, 7/70 आणि 70/7. आता 7च्या पाड्यात 70 किती नंबरला येतात, 7च्या पाड्यात येतात 70 आपले किती नंबरला येतात, 10 नंबरला. 70ला 7 भागितलं 10. त्याचप्रमाणे आपण 7च्या पाड्यात 1 नंबरला, 7च्या पाड्यात 1 नंबरला आणि हे 10 म्हणजे 1/10 याचं उत्तर येते. 1/10 त्याचं मी तुम्हाला सांगितलं होतं. आता इकडे खाली एकच 0 आहेत, आहे की नाही. मग एक अंक सोडून आपल्याला दशांश द्यावं लागेल. खाली 0 पहा, याचे असे खूप सारे प्रश्न पाहिले आपण प्रश्न क्रमांक 1 मध्ये. त्याच्यामुळे जर प्रश्न क्रमांक 1 व्यवस्थित सर तुम्ही समजून घेतला असेल तर हा तुम्हाला काही अवघड जाणार नाही. तर खाली छेदस्थानी एकच असल्यामुळे एकच 0 आपण मी काय केलं, वरी 1 आहे तर एक अंक सोडून मी दशांश दिला आणि इकडे काहीच संख्या नसल्यामुळं इथे 0 दिलं. आता 10 मध्ये आपण 0.1 मिळवलं तर आपल्याला काय उत्तर येईल, 10.1. आता याचं कसं बेरीज करायची, आता इथे दशांश नसल्यामुळे इथं दशांश द्यायचा आणि 0 आपण असं पण लिहू शकतो याला. आणि 0.1 या दोघांची जर बेरीज केली तर दशांशला दशांश लिहिलं 10.1 आपलं उत्तर येऊन जाईल. आपला पुढचा प्रश्न आहे, आपल्याला हे पूर्ण अपूर्णांकाचं गणित सोडून आपल्याला त्याचं उत्तर किती आहे पहा. जरी अवघड वाटत असेल, दिसत असेल तर काहीही अवघड नाही आहे. मी काय करतो, हे पहिले प्रश्न लिहून घेतो. आता पहा इथे सगळं बेरजेचं कुठे आहे का ते पहिले पाहायचं. निरीक्षण करून पाहिलं तर बेरीज कुठेही नाही. मग काय करायचं, सगळीकडे गुणाकार आहे. मग काय करायचं, आपल्याला दशांश मोजायचे किती आहेत. वरच्या साईडला जेवढे दशांश आहे म्हणजे अंशाला जेवढे दशांश आहेत तेवढेच आपल्याला छेदस्थानी असायला हवे. तर मग आपण काय करू शकतो, सगळे दशांश सोडवू शकतो. अंशाला किती दशांश आहे, 1 2 3 4 5. तर अंश ठिकाणी 5 दशांश आहे वरच्या साईडला. दशांश नंतर 5 आकडे, दशांश आधी नाही, दशांशानंतर 5 अंक आहेत, ठीक आहे. 1 2 हे दशांशानंतर तिसरा आकडा, हा दशांशानंतर चौथा 5वा आकडा, दशांशानंतर पहिला दुसरा,
दशांशानंतर तिसरा, दशांशानंतर चौथा, पाचवा. म्हणजे दशांशानंतर वरी 5 आकडे अंक आहेत. खाली त्याचप्रमाणे दशांशानंतर 1, 2, दशांशानंतर 3, 4 आणि दशांशानंतर 5 अंक आहेत. म्हणजे वरी पण 5 अंक आहेत, खाली पण 5 अंक आहेत. मग आपण हे दशांश सगळे उडवू शकतो. ठीक आहे, इकडच्या साईडचं काही लिहू नका. हे सगळं उडवू शकतो आपण दशांश. दशांश काढून टाकायचे आपण, दशांश काढून टाकले हे, आहे की नाही. मग आपलं उत्तर काय उरलं, इकडे 36 उरले, इकडे काय उरले 27. इकडचे 2 झिरो लिहायची काय गरज नाही. 0 0 1 लिहून काय फरक पडणार आहे आपल्याला नाही. मग फक्त मी हा एकच घेतला इथे. 3 ला 3 इथे लिहिले. इकडचे 0 0 लिहिण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. या झिरोना काही व्हॅल्यू नसते, त्याच्यामुळे इथे 6 लिहिले आणि इथे लिहिले 2. आता आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन्स करायचे, काटाकाटी करायची. बघा 6च्या पाड्यात 1 नंबरला येतं, 6च्या पाड्यात 6 नंबरला येतं, 3च्या पाड्यात 1 नंबरला येतं, 3च्या पाड्यात 9 नंबरला येतं, 2च्या पाड्यात 1 नंबरला येतं, 2च्या पाड्यात 3 नंबरला येतं, आहे की नाही. 3 गुणिले 9 उरलं आपलं. 3 गुणिले 9, 1 ला काही फायदा नाही. 1 न गुणलं तरी उत्तर तेवढंच येतं. 1 मी लिहून टाकलं तरी काही फरक पडत नाही. इकडे 1 1 1 1 गुणिले 1 गुणिले 1 एकच उत्तर येणार. खाली 1 आलं. ठीक आहे, वरी 1 किंवा खाली असं मी लिहून ठेवतो. आता 9 त्रिक 27, 27 गुणिले 1 27च येते. 1 गुणिले 1 गुणिले 1 काय, तर 1च येते. आता 1 न कोणत्याही संख्येला भागितलं तर उत्तर तेच येते, आहे की नाही. गुणलं किंवा भागलं काही फरक पडणार आहे का नाही. म्हणून आपलं उत्तर काय आलं याचं, 27 पर्याय क्रमांक ए. ठीक आहे, अशा प्रकारे आपला हा सराव संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.